नमस्कार, मी दर्शन परब, डोंबिवलीचाच रहिवासी आहे. गेला अर्धा तास झाला मी रिक्षा बघतोय, पण एकही रिक्षावाला थांबत नाही. आणि रिक्षावाले म्हणजे मुळात त्यांना जायचंय कुठे तेच समजत नाही. तुम्ही नुसते असे रिकामे फिरत राहतील, पण एकही रिक्षावाला थांबायला रेडी. बघतायत माझ्याकडे लहान बाळ आहे, आमच्या हातात सामान आहे, पण एकही रिक्षावाल्याला थांबायचं नाही. साधारण आत्तापर्यंत 100 रिक्षावाल्यांना मी आत्तापर्यंत विचारलं. हे आजूबाजूच्यांना पण विचारलं ना, तरी एकही रिक्षावाला थांबत नाही. हे आम्हालाही अर्धा पाऊण तास झालाय. आम्ही इथेच उभे आहोत, अर्धा पाऊण तास झालाय किमान. एकही रिक्षावाला यायला रेडी नाही. त्यांना कुठची भाडी हवी आहे ती त्यांनाच माहिती. हे लहान बाळाला घेऊन कुठे आपण लाईनीतही उभं राहणार, लाईन अक्षरशः स्टेशनपर्यंत पोहोचतो. तर आता आम्ही नक्की काय करायचं? म्हणजे प्रत्येक वेळेस एकतर पार्किंगचे एवढे इश्यू आहेत की गाडी घेऊन दरवेळेस बाहेर पडणं कठीण जातं. आणि हे रिक्षावाल्यांचा जो आलेला माज आहे ना, तो खरंच म्हणजे कठीण आहे. म्हणजे बिचाऱ्या नागरिक जे आहेत ना, रोजचे एवढे त्रस्त आलेत ना रिक्षाच्या प्रॉब्लेममुळे. तुम्ही आता बघू शकता की किती रिक्षावाले, मी आता टाकतो अजून एक व्हिडिओ, त्यात तुम्ही बघू शकता की किती रिक्षावाले रिकामे जातात, पण ते थांबत नाहीत. त्यांना लांबचीच सगळी भाडी हवी आहे, त्यांच्याच हिशोबाने हवी आहेत. हे आता तर एवढी गर्दी असल्यावर वाढीव भाडं पण सांगतात. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जमत असल्यास नक्की हा व्हिडिओ पाठवा, प्रशासनाला पाठवा की काहीतरी याच्यावर उपाययोजना निघेल आणि जे माझ्यासारखे जे त्रस्त होत आहेत ना व्यक्ती, त्यांचा कुठेतरी त्रास संपेल. धन्यवाद.